स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत प्रेस बायोपियाबद्दल. म्हणजे 40 नंतर जवळचं जरा धुसर दिसायला लागतं ना, ती समस्या. आपल्याला जी माहिती मिळाली आहे नेत्रचिकित्सा विश्लेषणावर आधारित आहे ही चर्चा. अनेकांना हा अनुभव येतोच. पण गंमत म्हणजे हा काही दृष्टिदोष नाहीये, तर आपल्या डोळ्यांची जी ॲडजस्ट करायची क्षमता असते ना, तिची एक नैसर्गिक मर्यादा आहे असं म्हणूया. आज आपण हेच समजून घेणार आहोत की हे नेमकं काय आहे. अगदी बरोबर बोललात. हा काही आजार नाहीये. वयानुसार होणारा एक अगदी नैसर्गिक शारीरिक बदल आहे हा. यात काय होतं की डोळ्यातलं जे भिंग असतं त्याची लवचिकता कमी होते आणि काही स्नायूंच्या कामात पण थोडा फरक पडतो. त्यामुळे मग जवळच्या वस्तूंवर फोकस करणं थोडं अवघड होऊन बसतं. अच्छा, हे नेमकं कसं घडतं? म्हणजे डोळ्याच्या आत काय प्रक्रिया चालते नक्की? कल्पना करा की आपलं डोळ्यातलं भिंग आहे ना, ते सुरुवातीला एकदम लवचिक असतं, रबरासारखं समजा. पण जसं जसं वय वाढतं तसं तसं ते हळूहळू कठीण व्हायला लागतं. त्याला स्क्लेरोसिस म्हणतात वैद्यकीय भाषेत. आणि त्याचबरोबर डोळ्यातले सिलियरी स्नायू म्हणून जे असतात, जे भिंगाचा आकार बदलायला मदत करतात, त्यांची ताकद पण जरा कमी होते. आता जवळचं काही बघायचं असेल तर भिंगाला फुगीर व्हावं लागतं, त्याचा आकार बदलावा लागतो. पण ते कठीण झाल्यामुळे ते इतकं सहज होत नाही. आणि यामुळे काय होतं की निकट बिंदू म्हणजे अगदी जवळचा बिंदू जिथपर्यंत आपल्याला स्पष्ट दिसतो तो हळूहळू डोळ्यांपासून लांब जायला लागतो. अच्छा, म्हणूनच मग ते पेपर किंवा मोबाईल असं लांब धरून वाचावं लागतं. अगदी अगदी तेच. पण कधी कधी असं ऐकतो की काही लोकांना 40च्या आतच हा त्रास सुरू होतो. त्याला प्रीमॅच्युअर प्रेसबायोपिया असं काहीतरी म्हणतात ना, हे कशामुळे होतं? हो, म्हणतात. आणि त्याची काही कारणं आहेत. एक म्हणजे ज्यांना आधीपासूनच दूरदृष्टीचा त्रास आहे, म्हणजे हायपरमेट्रोपिया. आणि त्यांनी जर योग्य नंबरचा चष्मा वापरला नसेल तर त्यांना लक्षणं लवकर जाणवू शकतात, कारण त्यांच्या डोळ्यांना जवळचं बघायला आधीच जास्त जोर द्यावा लागतो. पण या व्यतिरिक्त कधी कधी भिंग वेळेआधीच कठीण होतं किंवा ते सिलियन स्नायू कमजोर होतात. अच्छा, ते स्नायू कमजोर का होतात? त्याची कारणं असू शकतात सर्वसाधारण अशक्तपणा, मधुमेह, कुपोषण किंवा काही वेळा क्रोनिक ग्लॉकोमासारख्या डोळ्यांच्या इतर समस्यांमुळेही होऊ शकतं. म्हणजे मुद्दा फक्त वयाचा नाहीये, तर आपल्या एकूण आरोग्याचा संबंध आहे याच्याशी. खरंय, म्हणजे डोळ्यांचं आरोग्य आणि आपलं एकूण आरोग्य हे जोडलेलं आहे. मग लोकांना नक्की त्रास काय होतो, लक्षणं काय दिसतात याची? सगळ्यात कॉमन लक्षण म्हणजे जवळचं वाचायला किंवा काही बारीक काम करायला त्रास होणं. विशेषतः जर प्रकाश कमी असेल तर जास्त जाणवतं. हो, दिवा लागणीच्या वेळी वगैरे. बरोबर. आणि मग यामुळे डोळे दुखणं, कपाळ दुखायला लागणं, डोळ्यांवर एक प्रकारचा ताण येणं, याला ॲस्थेनोपिक लक्षण म्हणतात. असं होतं. कधी कधी तर क्षणभरासाठी एखादी वस्तू 2 दिसल्यासारखी वाटू शकते. अरे बापरे. हे सगळं होतं कारण ते सिलियरी स्नायू थकतात आणि डोळ्यांचं जे समायोजन आहे म्हणजे फोकस करणं आणि डोळे एकत्र आणण्याची क्रिया म्हणजे कन्व्हर्जन्स, यातला समन्वय थोडा बिघडतो. हे सगळं ऐकल्यावर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की यावर उपाय काय? सगळ्यात कॉमन उपचार काय आहे? सगळ्यात सरळ, सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे चष्मा. यासाठी बहिर्वक्र भिंगाचे म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सचे, सोप्या भाषेत प्लस पॉवरचे चष्मे वापरतात. ओके, प्लस नंबरचा चष्मा. हो, डॉक्टर डोळे तपासून योग्य पॉवर ठरवतात. म्हणजे अंदाजे सांगायचं तर वयाच्या 45व्या वर्षी साधारण +1 ते +1.25 डायोप्टर पॉवर लागू शकते. डायोप्टर हे पॉवर मोजायचं एकक आहे, पण हे प्रत्येकासाठी वेगळं असतं. त्यामुळे डोळे तपासूनच चष्मा घेणं खूप महत्वाचं आहे. आणि यात पण प्रकार असतात ना, सिंगल व्हिजन, बायफोकल. हो, यात फक्त जवळचं बघायचे युनिफोकल लेन्स असतात. बायफोकल म्हणजे लेन्समध्ये वरचा भाग दूरच्या आणि खालचा भाग जवळचा बघायला असतो. आणि प्रोग्रेसिव्ह लेन्स पण असतात, ज्यात पॉवर हळूहळू बदलते, मध्ये कोणतीही रेष दिसत नाही. व्यक्तीचा व्यवसाय काय आहे, किती जवळचं काम असतं, हे सगळं बघून डॉक्टर योग्य पर्याय सुचवतात. ठीक आहे. आणि समजा कोणाला चष्मा नको असेल तर शस्त्रक्रियेचे काही पर्याय उपलब्ध आहेत का आजकाल? हो, आता शस्त्रक्रियेचेही पर्याय आले आहेत, पण ते थोडे गुंतागुंतीचे आहेत आणि प्रत्येकासाठी ते योग्य असतीलच असं नाही.
यात मुख्यत्वे 2-3 प्रकारच्या प्रक्रिया आहेत. काही शस्त्रक्रिया डोळ्याच्या कॉर्नियावर म्हणजे बाहुलीवरच्या पारदर्शक भागावर लेझरने त्याचा आकार बदलून करतात, जसं की प्रेसबायोपिक लॅसिक. ओके, लॅसिक सारखं. हो, पण हे थोडं वेगळं असतं. दुसरा प्रकार म्हणजे डोळ्याच्या आतलं जे आपलं नैसर्गिक भिंग आहे ते काढून टाकून तिथे कृत्रिम मल्टीफोकल किंवा अकोमोडेटिंग भिंग बसवतात. हे भिंग जवळचे आणि दूरचं दोन्ही बघायला मदत करतं. आणि एक मोनोव्हिजन नावाची पण पद्धत आहे. मोनोव्हिजन ते काय असतं? मोनोव्हिजनमध्ये काय करतात की एका डोळ्याला दूरचं स्पष्ट दिसेल असं सेट करतात आणि दुसऱ्या डोळ्याला जवळचं स्पष्ट दिसेल असं. हे लॅसिकमध्ये पण करता येतं आणि लेन्स बदलण्याच्या शस्त्रक्रियेत पण वापरतात. मेंदू मग दोन्ही डोळ्यांकडून येणारी माहिती एकत्र करून घ्यायला शिकतो. अच्छा, इंटरेस्टिंग आहे हे. पण मग दोन्ही डोळ्यांनी एकत्र बघण्याचा जो अनुभव असतो त्यावर परिणाम होत असेल ना, म्हणजे डेप्थ वगैरे? हा, चांगला मुद्दा आहे. काही लोकांना मोनोव्हिजनमुळे खोलीचा अंदाज थोडा कमी झाल्यासारखा वाटू शकतो किंवा रात्रीच्या वेळी थोडा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे हा पर्याय निवडण्यापूर्वी डॉक्टर नेहमी सविस्तर चर्चा करतात. कधीकधी कॉन्टॅक्ट लेन्स वापरून त्याचा अनुभव कसा येतो हे बघायला सांगतात आधी. आणि तिसरा प्रकार जो आहे स्क्लेरावरचा म्हणजे डोळ्याच्या पांढऱ्या भागावर आधारित शस्त्रक्रिया, त्या अजून प्रायोगिक स्तरावरच आहेत जास्त करून. कळलं. अजून एक शेवटचा प्रश्न. ही स्थिती म्हणजे प्रेसबायोपिया आणि ॲक्युमोडेशनची अपर्याप्तता म्हणून एक स्थिती ऐकले, त्या एकच आहेत का की वेगळ्या आहेत? नाही, त्या वेगळ्या आहेत. दोन्हीमध्ये जवळचं बघायला त्रास होतो हे खरंय, पण प्रेसबायोपिया हा वयानुसार अपेक्षित नैसर्गिक बदल आहे. तर ॲक्युमोडेशनची अपर्याप्तता किंवा इन्सफिशियन्सी ऑफ अकोमोडेशन म्हणजे व्यक्तीच्या वयाच्या मानाने डोळ्याची फोकस करायची क्षमता खूपच कमी असणं. जर असं असेल तर त्यामागे इतर काही कारणं असू शकतात ज्यांचा शोध घ्यावा लागतो. लक्षणं जरी सारखी वाटली तरी अपर्याप्ततेमध्ये डोळ्यांवरचा ताण जास्त तीव्र असू शकतो. अच्छा, म्हणजे हा फरक महत्वाचा आहे. तर मग आजच्या आपल्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की प्रेसबायोपिया हा घाबरण्यासारखा आजार नाही, तर वृद्धत्वाचा एक सहज भाग आहे. डोळ्यातलं भिंग कठीण झाल्यामुळे आणि काही स्नायूंच्या कार्यात बदल झाल्यामुळे जवळची दृष्टी थोडी कमी होते. चष्मा हा सगळ्यात सामान्य आणि सोपा उपाय आहे. शस्त्रक्रियेचे पर्याय पण आहेत, पण ते थोडे गुंतागुंतीचे आहेत आणि विचार करूनच निवडायला हवेत. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की डोळ्यांचं आरोग्य आपल्या एकूण आरोग्याशी कसं जोडलेलं आहे, विशेषतः अकाली प्रेसबायोपियाच्या बाबतीत. त्याचवेळी चष्म्यासारखं किंवा शस्त्रक्रियेसारखं तंत्रज्ञान वापरून आपण या नैसर्गिक प्रक्रियेला सुधारण्याचा किंवा दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर नैसर्गिक वृद्धत्वाला अशा प्रकारे दुरुस्त करण्याचा आपला हा जो प्रयत्न आहे तो आपल्या वृद्धत्वाकडे बघण्याच्या एकूण दृष्टिकोनाबद्दल काय सांगतो, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे.